आपण सर्वांनी बघितलं, अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं, अख्ख्या देशाने बघितलं की मनोज जरांगे पाटील निस्वार्थपणे समाजासाठी काम करताय। म्हणून त्यांना एकटं पाडण्याचा डाव, त्यांना बदनाम करण्याचा डाव या विरोधी लोकांकडून आखला जातोय आणि त्या लोकांमध्ये काही फितूर आपले मराठी सामील आहे। तर हे स्वतःला मराठी समजतात। तर या अशा अवलादी मराठा समाजात जन्माला आल्या कुठेतरी वाटते खंत, पण मनोज जरांगे पाटलासोबत लढण्यासाठी अजूनही जातिवंत मराठा आहे जिवंत। जय शिवराय मित्रांनो, मी सागर कोलते पाटील पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या कोलते प्रोडक्शन YouTube चॅनल मध्ये हार्दिक स्वागत। मनोज जरांगे पाटलांनी निस्वार्थपणे एक निष्ठेने समाजासाठी, तुमच्या आमच्या येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी रक्त जाळलं, पण काही फितूर मराठ्यांनी आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी या देव माणसाला छळलं। पाटलांच्या मनात काही पाप असतं, काही खोट असते, तर त्यांनी हे सगळं आंदोलन गुंडाळून एका रात्रीत करोडपती बनले असते आता आज। आणि ह्याच माणसाच्या बदल्यात स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी वाटेल ते बोलतात, वाटले पाहिजे लाज। आणि काही आपल्याच मराठ्यांना आरक्षण तर पाहिजे, पण जरांगे पाटलांची एक सुद्धा पोस्ट टाकणार नाही, आरक्षणाविषयी एक सुद्धा पोस्ट करणार नाही, त्या लढ्यात सामील होणार नाही, मराठा आरक्षण रॅलीमध्ये सामील होणार नाही, कारण आपला राजकीय बाप नाराज होईल। या अशा राजकीय पक्षाची चाटुगिरी करण्यामुळे गरजवंत मराठ्यांचं मुलांचं नुकसान होते आज, आणि एक ना एक दिवस तुम्हाला याचा नक्की होणार पश्चाताप। येणारी पुढची पिढी तुम्हाला कधीच करणार नाही माफ। यांना कायम बसणार समाजासोबत केलेल्या गद्दारीचा धक्का। मराठा आरक्षणाचा इतिहास लिहिला जाईल तर यांच्या कुळाला कायम गद्दारीचा लागलेला असेल शिक्का। गद्दार मराठ्यांनो, फितुरांनो, जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे। मनोज जरांगे पाटील इतकं निस्वार्थपणे समाजासाठी काहीतरी काम करताय, आपण त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहिलो पाहिजे। तुम्हाला ठामपणे उभं राहता येत नसेल तर त्यांच्या विरोधात निदान भुकू नका। पण नाही, जरांगे पाटलांच्या विरोधात बोललो नाही तर आपला राजकीय बाप नाराज होईल। जेव्हा मराठा आरक्षणाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा येणारी पुढची पिढी तुम्हाला विचारेल, जेव्हा आरक्षणाची लढाई चालू होती तेव्हा तुम्ही काय करत होते? तर तुम्ही त्यांना हे सांगणार आहे का, जेव्हा मराठा आरक्षणाची लढाई चालू होती तेव्हा आम्ही राजकीय पक्षाची गुलामी करत होतो, त्यांचे पाय चाटत होतो? तुम्ही त्यांना जर हे सांगितलं आणि त्यांना तर कळणार आहे, पण तुम्ही त्यांचे बाप हे गद्दार, तर स्वतःला तर तुम्हाला बाप म्हणून घ्यायची त्या मुलांना सुद्धा लाज वाटेल। म्हणून सांगतो, जर येणाऱ्या पुढच्या पिढीने तुम्हाला विचारलं जेव्हा आरक्षणाची लढाई चालू होती तेव्हा तुम्ही काय करत होते, तर तुम्हाला छाती ठोकपणे सांगता गेलं पाहिजे, जेव्हा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील संघर्ष करीत होते तेव्हा आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या सोबत काम करत होतो। आतापर्यंत आपण भलत्याच राजकीय पक्षाच्या मेळाव्याला गेलो, मेळावा त्यांचा होता, गर्दी आपली होती। मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात श्री क्षेत्र नारायणगड इथे भव्य दिव्य मराठ्यांचा दसरा मेळावा होणार आहे। तर मागचा पुढचा विचार न करता श्री क्षेत्र नारायणगडाची 12 तारखेला पकडायची वाट आणि जगालाही कळू द्या कशी असते मराठ्यांची सुनामी लाट। एक मराठा 6 कोटी मराठा। धन्यवाद। जय भवानी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज।